5 मिनिटात तुमच्याकडे मला थोडं बोलायचंय तुमच्याशी. बुद्धिमत्तेनं ज्ञान मिळवता येतं, मेहनतीनं कलागुणांमध्ये पारंगत होता येतं, पैशानं चैनीत जगता येतं, पण सद्विचारांची जर साथ नसेल तर समाधान हरवतं आणि सगळं आयुष्य मातीमोल होतं. नव्हे पिंड ज्ञाने नव्हे तत्वज्ञाने, समाधान काही नव्हे तान माने, नव्हे योग यागे नव्हे भोग त्यागे, समाधान ते सज्जनाचे नियोगे. पिंडज्ञान म्हणजे शरीराचं ज्ञान असं आई म्हणाली होती. हो, बरोबरच आहे. पण रामदास स्वामींनी या श्लोकाची सुरुवात करताना पहिला शब्द वापरलाय, नव्हे. म्हणजे कोणत्या कोणत्या गोष्टी केल्या तरी सुद्धा आपल्याला समाधान मिळणार नाही हे त्यांनी सांगितलंय. पहिल्याच ओळीत त्यांनी काय म्हटलंय, नव्हे पिंड ज्ञाने, म्हणजे शरीराचं ज्ञान असून उपयोगाचं नाही. पण असं का म्हटलं आहे त्यांनी? आपल्या शरीरामध्ये कोणते कोणते अवयव आहेत, त्यांचं काय काय काम आहे आणि त्यांची काळजी घेण्यासाठी आपण काय केलं पाहिजे हे डॉक्टरांना माहिती असतं की नाही. हो हो, म्हणून तर ते त्यांच्याकडे आलेल्या पेशंट्सवर उपचार करतात. त्यांना काय खायचं नाही हे सुद्धा सांगतात. बरोबर. पण याच ओळीत नव्हे तत्वज्ञाने असाही शब्द त्यांनी वापरलाय की नाही. हो हो, तत्वज्ञान म्हणजे मूळ तत्वांचं ज्ञान. आता मूळ तत्व कोणती आहेत वगैरे या खोलामध्ये मी आत्ता शिरत नाही. मी तुला एवढंच सांगते की आपलं सगळ्यांचं जगणं आनंदी व्हावं, चांगलं व्हावं, याच्यासाठी काही नियम आपण पाळलेले असतात, जे योग्य काय अयोग्य काय हे ठरवणारे असतात आणि त्याला म्हणतात तत्व आणि त्याचं ज्ञान म्हणजे तत्वज्ञान. हा कळलं. होतं काय, योग्य काय अयोग्य काय हे माहिती अनेक जणांना असतं आणि ते इतरांना सुद्धा सांगत असतात कसं वागावं कसं वागू नये. पण असं ते सांगत असून सुद्धा ते स्वतः मात्र समाधानी नसतात असं रामदास स्वामी म्हणतात. अरेच्या, पण असं का? कारण दुसऱ्यांना योग्य काय आणि अयोग्य काय याचा सल्ला देणारी माणसं कधी कधी स्वतः मात्र आपल्याच सल्ल्याच्या अगदी विरुद्ध वागत असतात. मगाशी तू म्हणालीस की नाही की पेशंटनी स्वतःच्या तब्येतीची कशी काळजी घ्यावी हे डॉक्टर्स सांगत असतात. पण काही डॉक्टर्स स्वतःच्या तब्येतीकडे मात्र कामाच्या व्यापात दुर्लक्ष करतात. इतरांना हृदयरोगातून मुक्त करणारे खूप मोठे डॉक्टर खूप ऑपरेशन्स करण्याच्या ताणामुळे स्वतः मात्र अतिशय कमी वयामध्ये हृदयविकाराला बळी पडले. आई ग, आता कळलं. पिंडज्ञान असूनही आणि इतरांना तत्वज्ञान शिकवत असूनही काही माणसं स्वतः मात्र समाधानी राहत नाहीत असं रामदास स्वामी का म्हणतात ते. हो हो, पटलं मला आणि कळलं सुद्धा. आणि खरं सांगू का, डॉक्टरांनी एवढं ज्ञान आपल्याला नसेल पण शाळेत आपल्याला बऱ्याच गोष्टी शिकवलेल्या असतात की नाही. हो, म्हणजे जंक फूड, तेलकट पदार्थ खाऊ नये किंवा सारखं कोल्ड्रिंक प्यायलं, आईस्क्रीम खाल्लं की खोकला होतो हे माहितीये मला. अगं तुलाच काय, सगळ्यांनाच माहिती असतंय पण तरी सुद्धा हट्ट करतात ना मंडळी आणि खातात ना या गोष्टी. हो, खातात. केक, वेफर्स, बटाटे वडे, सामोसा, पिझ्झा, बर्गर, एखादं कोल्ड्रिंक किंवा आईस्क्रीम. हा, आता यातला एक तरी पदार्थ आपल्या आरोग्यासाठी चांगला असतो का? नाही, अजिबात नसतो. आणि मी जेव्हा असं म्हणते ना की नाही मी यातलं काही खात नाही, तेव्हा मग अगं बाई मग खाता तरी काय तुम्ही असा प्रश्न विचारला जातो आणि मग खूप बाई तुमचं डाएटिंग ना असं म्हणता काय यांची नसती फॅड असा मनातल्या मनात मारलेला टोमणा मला त्यांच्या चेहऱ्यावर अगदी स्पष्ट दिसत असतो. हल्ली काय झालंय ना, सगळं विकत घेऊन खाण्याची सवय लागली आहे सर्वांनाच. होते काय, चुकीचं वागणं इतकं अंगवळणी पडलंय की बरोबर वागणं सुद्धा चुकीचं वाटायला लागलंय. निसर्गाच्या सान्निध्यात म्हणून सहलीला जाणारी मंडळी तिथे जाऊन अत्यंत अनैसर्गिक वागतात. म्हणजे निसर्ग सौंदर्य बघायच्या ऐवजी भरपूर दारू पिऊन बेशुद्ध होणं म्हणजे मजा करणं असं वाटायला लागलंय त्यांना. इतकंच नाही तर थर्माकोलच्या प्लेट्स, प्लास्टिकच्या बाटल्या यांचा खच ते मागे सोडून येतात आणि मग म्हणतात आम्ही मजा केली म्हणून. पण आता मला सांगा, हे असं वागल्यानंतर खऱ्या अर्थानं मिळतं समाधान की उरते फक्त असंस्कृतपणाची घाण. म्हणूनच रामदास स्वामी दुसऱ्या ओळीत म्हणतात, समाधान काही नव्हे तान माने. तान माने म्हणजे काय असा प्रश्न पडला असेल ना तुला, माहितीये तुला? नाही माहिती. म्हणजे संगीत वगैरे अशा वेगळ्या वेगळ्या कला किंवा
आजच्या काळात जर सांगायला गेलं तर आनंद मिळवण्याच्या नावाखाली, मजेच्या नावाखाली जे जे केलं जातं ते सगळं. म्हणजे आता तुम्ही जी उदाहरणं दिली ती सुद्धा ना, की मजेच्या नावाखाली मोठ्या मोठ्याने गाणी म्हणायची, नाचायचं किंवा हॉटेल्समध्ये जायचं. हो हो, इंस्टाग्रामवरती रील्स स्क्रोल करत बसणं हे सुद्धा तानमानेचंच उदाहरण आहे. अहो केला ना ग मी, तू सांगितलंस तेवढा अभ्यास, आता खेळू दे रे मला मोबाईलवरती गेम्स, असं मोठ्यानं ओरडणारी छोटी छोटी मंडळी घराघरात दिसतात की नाही? हो दिसतात. पण या सगळ्यातनं होतं काय? समाधान मिळतं का डोकेदुखी सुरू होते? आणि मोबाईल बाजूला करता क्षणी चिडचिड 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 व्हायला लागतं की नाही? आमच्याकडून सुद्धा मोबाईलचा खूप जास्त प्रमाणात वापर होतो हे जेव्हा मला जाणवलं ना, त्यावर मी एक उपाय काढला की हल्ली मी ना रेवाला पुस्तक वाचायला देते आणि त्याच वेळी मी सुद्धा पुस्तक वाचत बसते. अरे वा, फारच छान. नव्हे योग यागे नव्हे भोग त्यागे समाधान ते सज्जनाचे नियोगे. योग याग करणारा किंवा सगळ्या चांगल्या गोष्टींचा त्याग करणारा तपस्वी सुद्धा समाधानी असेलच असं नाही, असं रामदास स्वामी का म्हणतात माहितीये? कारण काही वेळेला मलाच सगळं कळतं, मीच ज्ञानी, असा अहंकार त्यांच्या मनात निर्माण झालेला असतो आणि त्यामुळे ते समाधानी होऊ शकत नाहीत. आणि म्हणून रामदास स्वामी सांगतात की समाधानी होण्यासाठी आपण सज्जनांच्या संगतीत राहण्याची गरज आहे. पण मग सज्जन म्हणजे कोण? सज्जन म्हणजे अगदी सोप्या भाषेत सांगायचं तर जो स्वतःच्या स्वार्थापलीकडे जाऊन, म्हणजे फक्त माझंच चांगलं झालं पाहिजे असा विचार न करता सगळ्यांच्या भल्यासाठी नेहमी काम करतो, म्हणजे जो सत्कर्म करतो. आणि असं सत्कर्म करणारा माणूस नेहमीच सद्विचारी असतो, कारण चांगला विचार केल्याशिवाय आपण चांगलं वागावं असं कसं वाटेल ना. आणि सद्विचार येण्यासाठी सद्भाव असावा लागतो, म्हणजे तुमच्या भावना या उत्तम असाव्या लागतात. म्हणजेच सद्भाव, सद्विचार आणि सत्कर्म करणारा सज्जन असतो. सज्जन म्हटलं ना की मला नर्मदा नदीच्या किनाऱ्यावर राहणाऱ्या आदिवासींच्या विकासासाठी काम करणाऱ्या, त्यांच्यासाठी आयुष्य वाहून घेणाऱ्या भारतीताई ठाकूरांचीच आठवण होते. खरंय, भारतीताईंनी नर्मदा परिक्रमा केली होती बरं का. आता नर्मदा परिक्रमा म्हणजे काय? तर नर्मदा नदी जिथून जिथून वाहते तिथून तिथून चालायचं आणि जिथून आपण सुरुवात केली होती नर्मदा नदीच्या परिक्रमेला तिथे परत यायचं, म्हणजे एक प्रदक्षिणा पूर्ण करायची. आणि ही परिक्रमा करत असताना एक महत्वाची गोष्ट अशी असते की भिक्षा मागून जे अन्न मिळेल ते स्वतः शिजवून खायचं असतं. आता ही पद्धत का? तर आपल्यातला अहंकार गळून पडावा म्हणून. कारण भिक्षा मागताना आपण कोणापुढे तरी हात पसरतो, जे मिळेल ते अन्न आपण आनंदानं घेतो, नम्रपणा येतो आपल्यामध्ये, म्हणून ही पद्धत. पण असं करत असताना एकदा काय झालं की त्या एका आदिवासी कुटुंबाकडे भिक्षा मागायला गेल्या आणि त्या कुटुंबाकडे स्वतःपुरतं सुद्धा अन्न नसताना त्यांनी भारतीताईंना भिक्षा दिली. आणि त्यावेळी त्यांच्या चेहऱ्यावरती जे समाधान होतं ना, ते बघून भारतीताईंना असं वाटलं की आपल्याकडे जे आहे ते दुसऱ्याला देण्यामध्ये खरोखर समाधान आहे. आणि म्हणून त्यांनी ठरवलं की आपणही आपल्याकडे जे आहे ते दुसऱ्यांना द्यायचं. आणि ते काय? तर शिक्षण. याचं कारण असं की त्यांच्या अजून एक गोष्ट लक्षात आली की तिथे जी आदिवासी मुलं होती ना, त्यांना 8वीत असून सुद्धा स्वतःचं नावही लिहिता येत नव्हतं. एक मुलगा त्यांना भेटला होता असा की ज्याला स्वतःचं नाव लिहिता येत नव्हतं. अय्या, पण 8वीतल्या मुलाला स्वतःचं नाव लिहिता येत नव्हतं, असं कसं? अगं, छोट्या छोट्या गावांमध्ये, खेड्यांमध्ये काय होतं, शाळा असतात पण तू शाळेत जावीस म्हणून आई बाबा कसे तुझ्या पाठीमागे लागलेले असतात की नाही? हो, कधी कधी तर आई मला शाळेत जायला, स्विमिंगला जायला लवकर उठवते, मग मी तिच्यावर ओरडते, झोपू दे ना ग जरा, तरी ती मला उठवतेच आणि पाठवतेच. हा, पण तसं त्या गरीब बिचाऱ्या मुलांचं होत नाही, त्यांना रोज शाळेत जाता येत नाही. पण का? कारण खूप गरीब असतात ना ते. त्यांच्या आईवडिलांनी मिळवलेले पैसे त्यांच्या सगळ्यांच्या जेवणाला पुरत नाही, त्यामुळे त्या मुलांना सुद्धा काम करावं लागतं, कधी शेतावर, कधी रस्त्यावर, वाटेल ते काम. खरं तर बालमजूर ठेवणं हा कायद्यानं गुन्हा आहे, पण काय करणार ना, ते परिस्थितीच अशी असते की सगळ्यांनाच घरातल्या राबावंच लागतं. आई ग, किती भयंकर. म्हणूनच अभ्यासाचा कधी कंटाळा आला ना, तर काही मुलांना बिचाऱ्यांना शाळेतच जाता येत नाही, हे लक्षात ठेवायचं. एखादी भाजी आवडत नाही म्हणून आपली जर चिडचिड झाली आणि आपण आईवर वाटेल तसं ओरडायला लागलो ना, तर काय आठवायचं की काही मुलांना खायलाच मिळत नाही.
हो, कळलं मला. आईने शाळेत जाण्यासाठी किंवा पोहायला जाण्यासाठी लवकर उठवलं तर चिडचिड करायची नाही. अगं हो, आपले आई वडील आपली काळजी घेत असतात, त्याच्यासाठी कधी कधी आपल्याला समजवतात, कधी रागवतात, पण त्यांचा उद्देश चांगला असतो, कारण ते सज्जन असतात. काही काही मुलांना तर आई वडीलच नसतात आणि काही काही मुलांना आई वडील असतात, पण परिस्थितीमुळे त्या आई वडिलांना इच्छा असूनही आपल्या मुलांची काळजी घेता येत नाही. नर्मदा नदीच्या काठी जे अनेक प्रश्न होते ते बघून भारतीताईंनी स्वतःची निमसरकारी नोकरी सोडून दिली आणि त्या नर्मदेच्या किनारी मंडलेश्वर इथे राहायला गेल्या. आता एवढ्या मोठ्या पगाराची नोकरी सोडून तू तिकडे जाऊन करणारच काय, असा प्रश्न जेव्हा कोणीतरी त्यांना विचारला तेव्हा त्या म्हणाल्या, माझ्या पगारामध्ये मी एकटी सुखी होईन, पण मी जर तिकडे जाऊन काम केलं तर अनेक जण सुखी होतील. त्या रोज 8 ते 10 किलोमीटर चालत जायच्या आणि तिथल्या मुलांना शिकवायच्या. आणि सोपं नव्हतं ते, कारण मुलं कामावरती जायची, रोजच्या खाण्यापिण्यासाठी त्यांना ते करावंच लागायचं, मी मगाशी म्हटलं त्याच्याप्रमाणे. मग अशा वेळेला त्या आई वडिलांना समजवायचं आणि मुलांना शिकण्यासाठी तयार करायचं, किती अवघड काम असेल. 2-3 मुलांचा संस्कार वर्ग घेण्यापासून त्यांनी सुरुवात केली होती आणि आता त्यांच्याकडे 1700 मुलं शिकतायत. अगदी सुरुवातीला त्यांना मुलांना अक्षरशः गोळा करायला लागायचं. त्यांना अगदी सुरुवातीपासून म्हणजे मुळाक्षरांपासून त्यांना शिकवायला लागायचं. शेतीची कामं, गुरं चारणं अशा विविध कामांमध्ये व्यस्त असणाऱ्या या मुलांमध्ये भारतीताईंनी शिक्षणाची गोडी निर्माण केली. पहिल्यांदा अगदी एका पाड्यापासून म्हणजे एका वस्तीपासून त्यांनी शिक्षणाला सुरुवात केली आणि नंतर पाहता पाहता 12 ते 15 पाड्यांवरती वेगवेगळ्या ठिकाणी शिक्षण द्यायला सुरुवात झाली. नर्मदालय या संस्थेची त्यांनी स्थापना केली. या संस्थेमध्ये मुलांना सुतारकाम, दुग्ध व्यवसाय, शेती, वेल्डिंग, मातीचं परीक्षण आणि संगणकाचं प्रशिक्षण सुद्धा दिलं जातं. शिक्षणाचा उपयोग गरिबी हटवण्यासाठी होऊ शकतो हे त्यांना सगळ्यांना दाखवून द्यायचं होतं आणि म्हणूनच फक्त पुस्तकी शिक्षण न देता त्यांनी व्यवसायभिमुख शिक्षण म्हणजे व्यवसायांचं सुद्धा शिक्षण द्यायला सुरुवात केली. कारण व्यवसाय केले की मग त्यातून काहीतरी मिळकत होऊ शकते आणि आपलं आयुष्य अधिक चांगलं होऊ शकतं, हे तिकडच्या लोकांना त्यांना पटवून द्यायचं होतं. रामकृष्ण शारदा निकेतन लेपा पुनर्वास ही मध्य प्रदेश राज्यातली पहिली डिजिटल शाळा झाली आहे बरं का. तिकडच्या शंकर केवट नावाच्या एका मुलानं इंटरनेटच्या मदतीनं सोलर ड्रायर तयार केला आणि भारती त्यांनी कशी आपली निमसरकारी नोकरी सोडली आणि तिकडे त्या काम करायला लागल्या आदिवासींसाठी, तसंच भारतीताईंचं काम बघून राघव नावाचा एक वैमानिक होता, त्यानं आपली नोकरी सोडली आणि तो भारतीताईंबरोबर काम करायला लागला. तर या राघवनं आणि शंकरनं पोर्तुगालमध्ये 80 देशांच्या प्रतिनिधींच्या समोर एक शोध निबंध सादर केला या सोलर ड्रायरवर. इथली मुलं 30-40 गायी असलेली गोशाळा सुद्धा अगदी उत्तम प्रकारे सांभाळतात, गायींची सेवा करतात आणि त्यांच्यापासून येणारं दूध विकतातही. इथल्या मुली, स्त्रिया शिलाई काम शिकतात, रजया बनवतात, पिशव्या शिवतात आणि हे सगळं कसं विकायचं याचं प्रशिक्षण सुद्धा त्यांना दिलं जातं बरं का. आता कळलं सज्जन म्हणजे कोण आणि त्यांच्या संगतीत राहिल्यानंतर आयुष्य कसं बदलून जातं ते. हो हो, नक्कीच. या निमित्तानं भारतीताई काय म्हणतात ना, ते सुद्धा मला सांगावं असं वाटतं. त्या म्हणतात, नदी, डोंगर, निसर्ग, आदिवासी यांच्या सान्निध्यात राहून मी जे काही शिकले ते कुठल्याही तत्वज्ञानाच्या पुस्तकात मला शिकायला मिळालं नसतं. यांच्या सान्निध्यात राहून खऱ्या अर्थानं समाधान म्हणजे काय ते मला कळलं. तुला आनंद आणि समाधान याच्यातला फरक माहितीये का? नाही. तुला समजेल अशा सोप्या भाषेत सांगायचं तर मी असं म्हणेन की आपण जे काही केल्यानंतर मज्जा येते आपल्याला स्वतःला, तो म्हणजे आनंद. पण दुसऱ्यांना आनंद देण्यासाठी आपण जे काही करतो ते म्हणजे समाधान. तू असं काही केलंयस का कधी दुसऱ्यांसाठी? हो, एकदा मी खाऊ घेत होती तर दुकानाच्या बाहेर एक गरीब माणूस बसलेला. मग मी त्याच्यासाठी बिस्किटचा पुडा मुद्दाम विकत घेतला आणि त्याला दिला. बघ, आता तो माणूस तुझ्या समोर नाही, पण तरी सुद्धा ती नुसती आठवण काढल्यानंतर सुद्धा तुझा चेहरा कसा समाधानानं फुललाय. पण त्यावेळेला तू जो बिस्किटचा पुडा खाल्ला होतास किंवा जो काही खाऊ खाल्ला होतास तो आनंद तुला आत्ता मिळतोय का?
मला जो आनंद तेव्हा मिळाला होता तो आता कसा मिळेल? आता तो खाऊ कुठे माझ्याकडे? हा, म्हणजेच काय, तर आनंद हा तात्पुरता असतो, कारण मुळातच तो कुठल्या तरी गोष्टीशी निगडीत असतो आणि ती गोष्ट नसली की आपला आनंद तेवढा राहत नाही. पण समाधानी गोष्ट तशी नाहीये. समाधान ही एक भावना आहे जी आपल्या आतमध्ये असते. त्यामुळे तृप्त झाल्याची ही जी भावना आहे, कोणाला तरी आनंद देण्याची तृप्ती, ती तृप्ती आपल्या बरोबरच कायम असते. म्हणून समाधान हे आनंदापेक्षा मोठं असतं, शाश्वत असतं, कायम असतं. दुसऱ्याला आनंद देण्यात मिळतं ते समाधान. इतरांच्या भल्यासाठी जी माणसं काम करतात त्यांना मिळवता येतं समाधान. मला किती लाईक्स मिळाले याच्यापेक्षा सुद्धा मी चांगलं काम केलं याचा आनंद सतत स्वतःबरोबर असणं म्हणजे समाधान. तुम्ही ना या श्लोकाचा अर्थ आम्हाला खूप सोप्या भाषेत शिकवला, म्हणून तो आम्हाला पटकन समजला. अनुराधाताई, तुमच्या वतीनं मी सर्व प्रेक्षकांना एक विनंती करते. अनुराधाताईंचं हे चॅनल नक्की सबस्क्राईब करायला हवंय. या चॅनलच्या माध्यमातून आपल्याला नेहमीच वेगवेगळ्या प्रकारची आणि उत्तम माहिती मिळत असते. मन समर्थ व्हावं म्हणून समर्थ रामदास स्वामींनी 400 वर्षांपूर्वी मनाचे श्लोक लिहिले. पण आपल्या आजच्या जगण्यात सुद्धा या श्लोकांचा आपण कसा उपयोग करून घेऊ शकतो हे सांगण्याचा मी प्रयत्न करते. हा उपक्रम जर तुम्हाला आवडत असेल तर खरंच सगळ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी तुमच्या सहकार्याची नितांत गरज आहे, कारण मी एकटी सगळ्यांपर्यंत पोहोचू शकत नाही, हे तर तुम्हालाही सगळ्यांना माहिती आहे. हो हो, अर्थातच. तुम्ही प्रत्येक श्लोकासाठी किती मेहनत घेता, किती वेळ देता, ह्याची कल्पना आली आहे मला ह्या श्लोकाचा व्हिडिओ तयार करताना. तुमच्या अनेक व्हिडिओजमधून अनेकांविषयी माहिती आम्हाला मिळते, तसेच अनेकांचे विचार आम्हाला ऐकायला मिळतात. अर्थात तुमचेही, तुम्ही ते अगदी सहज सोप्या भाषेतून आमच्यापर्यंत पोहोचवत असतात. तुमच्यासारख्या लोकांच्या अशा प्रतिक्रिया मिळाल्या ना की मला खरंच खूप समाधान मिळतं. नाहीतर हल्ली मला घराघरामध्ये काय ऐकायला मिळतं, मम्मा आय एम टू मच हंग्री ग, बट आय डोंट वॉन्ट दॅट ऍपल, आय वॉन्ट मॅगी, गिव्ह न. म्हणजे न ग या व्यतिरिक्त मराठी नसतं ते. आणि मग त्याची आई म्हणजे मम्मा त्याला काय समजवते, टू मच मॅगी झालंय या वीक मध्ये, ईट हेल्दी ना. ती सुद्धा असंच बोलते. म्हणजे असं बोलणारे पालक म्हणजे स्पिनिच नाही, त्यांचे आई वडील किंवा घरातले आजी आजोबा सुद्धा हे जर असं मराठी बोलत असतील तर अशा पालकांना 400 वर्षांपूर्वी रामदास स्वामींनी लिहिलेले मनाचे श्लोक कसे समजवायचे असा मला खरंच प्रश्न पडतो. आणि म्हणून त्या मुलांना समजेल अशा भाषेत आणि अशी उदाहरणं देत हे मनाच्या श्लोकांचे अर्थ सांगणारे व्हिडिओज म्हणजे चित्रफितीवर का मी तयार करते आहे आणि त्या सर्वांपर्यंत पोहोचाव्यात अशी मात्र माझी प्रामाणिक इच्छा आहे. आणि मला एक गोष्ट माहिती आहे, बेल आयकॉनवर प्रेस केलं की सर्व व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळते. किती गोड. हे जग सुंदर आहेच, ते अधिक सुंदर करण्यासाठी आपण सगळे मिळून प्रयत्न करूया. मी नेहमीच म्हणते, आता तुम्ही म्हणा माझ्यासोबत, इतना तो हम कर ही सकते हैं. जय जय रघुवीर समर्थ.